देशभरामध्ये छावा या चित्रपटाची खूप सारी चर्चा आहे। एवढी चर्चा तर कुणाचीच झाली नव्हती। बात तो सही है। कारण की छावा या चित्रपटासाठी विकी कौशलनं खूप सारी मेहनत घेतली आणि एवढंच नाही तर छावा या चित्रपटानं चित्रपट रिलीज होण्याआधीच 5 कोटींची कमाई केली आहे। तर तुम्ही सुद्धा चित्रपटगृहामधली सीट बुक केली नसेल तर लगेच बुक करून घ्या, कारण की 23% बुकिंग आधीच झालं आहे। विकी भाऊंनी या चित्रपटासाठी खूप सारी मेहनत घेतलेली दिसते। त्यानं 100 किलो वजन केलं आहे। त्याचं वजन 25 किलोनं त्यानं वाढवलेलं आहे। अहो एवढ्यावर तो थांबलेला नाही, तर त्यानं कान सुद्धा टोचलं आणि तलवारबाजी सुद्धा शिकलेली आहे। त्याचा व्हिडिओ त्यानं नुकताच शेअर केला आणि आता सध्या तो जिम मध्ये सुद्धा मराठी गाणी ऐकतोय आणि जास्तीत जास्त मराठी बोलण्याचा प्रयत्न करतोय। केलाच पाहिजे, कारण की तो मुंबईमध्ये राहतोय। तो स्वतः सांगतोय की मी एक मुंबईचा मुलगा आहे आणि आजपर्यंत मराठी भाषिकांबरोबर खूप साऱ्या गोष्टी त्यानं शेअर केल्या आहेत। एवढी सगळी मेहनत घेतल्यावर पैसे किती मिळाले हा मात्र प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आलाच असेल। टाइम्स नाऊ हिंदीच्या रिपोर्टनुसार या चित्रपटासाठी विकी भाऊंनी 10 कोटी घेतल्याचं सांगितलं आहे, तर रश्मिकानं 4 कोटी, अक्षय खन्नानं 2 कोटी घेतल्याची बातमी आहे। औरंगजेब आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामधला संवाद अधिक परफेक्ट होण्यासाठी अक्षय खन्ना आणि विकी कौशल एकमेकांशी सेटवर बोलत सुद्धा नव्हते अशी बातमी सुद्धा आली आहे। हा चित्रपट बनवण्यासाठी 130 कोटी रुपये खर्च आला आहे। छावा हा चित्रपट 6 डिसेंबरला येणार होता, पण अल्लू अर्जुन यानं फोन केला आणि सांगितलं की हा चित्रपट प्लीज पुढे ढकला आणि या चित्रपटाच्या निर्मात्यांनी 6 डिसेंबर ऐवजी 14 फेब्रुवारीला हा चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय सुद्धा घेतला आणि हा चित्रपट आता येतोय म्हटल्यावर सगळीकडे चर्चा तर झाली आहे मित्रांनो। म्हणूनच सगळे म्हणतायत हा चित्रपट रिलीज होण्याआधीच सुपरहिट ठरणार आहे। तर तुम्ही सुद्धा या चित्रपटाला जाणार आहे ना? मी तर जाणार आहे। पहिल्या सीटवर बसून हा चित्रपट बघणार आहे। तुम्ही सुद्धा नक्की बघा।